मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात आपली राजकीय दिशा आणि खास करून येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि हे जवळपास स्पष्ट झालेले की मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार आहे। आणि हे करत असताना राज ठाकरेंच्या आजच्या भाषणात काय करायचंय जरी ठरलं असलं म्हणजे निवडणूक लढवायची आहे, स्वबळावर लढवायची आहे, पण त्याचा सूर हा मराठीचा हिंदुत्वाचा असेल, कुणाच्या बाजूने असेल, कुणाच्या विरोधात असेल, कुठल्या मुद्द्याला समर्थन असेल, या गोष्टी पुरेशा स्पष्ट झालेल्या नसल्या तरी एक मात्र नक्की की महाराष्ट्राच्या आता 2 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकींमधला हा तिसरा भिडू, आघाडी मी म्हणणार नाही, तिसऱ्या आघाडीचे परिणाम चालू आहे, त्यामुळे एका अर्थाने चौथा भिडू किंवा तिसरा भिडू म्हणा। म्हणजे एक महायुती झाली, 3 पक्षांचा एक अख्खा ब्लॉक महायुती, 3 पक्षांचा दुसरा ब्लॉक म्हणजे महाविकास आघाडी, काही छोटे मोठे पक्ष रविकांत तुपकर, इम्तियाज जलील यांची MIM आणि अन्य काही संघटना पक्ष एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीचा वंचित बहुजन आघाडी तो प्रचार करतायत की तिसरी आघाडी शक्यता आहे वगैरे, ती मानून चालू आपण तिसरी आघाडी। तर चौथा भिडू असेल राज ठाकरे हे स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकीची रंगत जी उत्तरोत्तर वाढणार आहे त्यामध्ये आणखी एक मनसेचा भगवा रंग मिसळलेला आहे। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या YouTube चॅनलवर आपला हा नेहमीचा शो चर्चा तर होणारच। आणि चर्चा का नाही करायची, राज ठाकरे या मधल्या मोठ्या कालावधीमधला म्हणजे मधली 5 वर्ष झाली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला मोदींना, बिनशर्त पाठिंबा, त्यामुळे अर्थातच उमेदवार नाहीत। त्यानंतर एवढी महत्त्वाची निवडणूक ते लढवणार आहेत, महाविकास आघाडी महायुती असे दिग्गज मैदानात असताना स्वतंत्ररित्या लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे चर्चा तर करावीच लागेल। थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणार आहोत आणि त्याचवेळी राज ठाकरे विधानसभेसाठी लढण्यासाठी आता उतरलेले असताना त्यांच्यासमोरची आव्हाने आणि संधी काय आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत। एक तर आपण बघितलेले राज ठाकरे यांचं राजकारण नाट्यमय टर्न्स, नाट्यमय वळणांनी भरलेलं आहे। आता ती वळणं युटर्न किती आणि वळणं सोडूनच द्यायचं आणि रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत बसायचं किती, हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यावा। पण एक मात्र नक्की की राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेकडे, वक्तव्यांकडे सगळ्यांचं लक्ष असतं, त्या राष्ट्रीय हेडलाईन्स सुद्धा बनतात। उदाहरणार्थ 2014 पासून राज ठाकरेंची भूमिका, कधी आमचे जर का खासदार निवडून आले तर ते मोदींना पाठिंबा देतील, इथपासून ते नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला किमान मोठा विरोधी पक्ष तरी उरू द्या महाराष्ट्राच्या विधानसभेत, त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षाची स्पेस द्या। बहुधा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षाची स्पेस लोकांकडे मागणारे पहिले नेते हे राज ठाकरे असावे, ही सुद्धा भूमिका बघायला मिळाली। त्यानंतर बिनशर्त पाठिंबा आणि त्यामुळे आम्ही उमेदवारच देणार नाही, ही सुद्धा भूमिका बघायला मिळाली। मराठीचा मुद्दा आणि अतिशय सेक्युलर, आणि मी जेव्हा सेक्युलर म्हणतो तेव्हा काँग्रेसची सेक्युलरपणा नाही, तर विविध मुद्द्यांना वाहिलेले पक्षाचे सेल, आघाड्या, मराठीचा मुद्दा आणि जो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, मराठीच्या या महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करतो, तो मराठी असं मानणारी एक विशाल व्यापक मराठीची भूमिका, इथपासून ते आता मशिदीवरचे भोंगे हटाव किंवा टोलच्या आंदोलनानंतर मारुती स्तोत्र आणि भगवा झेंडा, इंजिनाची बदललेली दिशा, शब्दशः बदलली, त्यांच्या मॅपवरचा झेंड्यावरचा इंजिनाचा जी दिशा आधीची होती ती आता दुसरीकडे गेलेली आहे, तर अशी बदललेली दिशा, या सगळ्यासह राज ठाकरे या राजकारणात आणि स्वतःच्या अनुभवाच्या, वयाच्या, मनसेच्या अनुभवाच्या आणि वयाच्या एका टप्प्यावर आलेले, त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक बघावी लागेल। आधीच्या निवडणुकीचा काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती। 2014 साली किंवा त्याच्या आधी 2009 साली जेव्हा राज ठाकरेंना सर्वाधिक 13 आमदार मिळाले होते, तिथपासून ते आता 1 आमदारपर्यंतचा हा प्रवास आलेला आहे। या काळात राज ठाकरेंचा 10 वर्षापूर्वीचा करिश्मा जरी आजही त्यांची मैदानं गर्दीसाठी भरत असली तरी त्याचं रूपांतर मतांमध्ये होत नाहीये। ज्या बाबतीत एकेकाळी राज ठाकरेंचं कौतुक केलं जायचं की बाळासाहेबांना जेवढा काळ लागला त्या तुलनेत राज ठाकरे यांनी गर्दीचं कन्व्हर्जन मतांमध्ये लवकर करण्यात यश मिळवलं, ते राज ठाकरे आज 1 आमदाराच्या पातळीला आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ते आता निवडणुकीला उतरत आहेत। या काळात त्यांना अनेक प्रकारची टीका सहन करावी लागली, म्हणजे वैचारिक भूमिका तर ती आहेच, सेक्युलर मराठीवादी ते हिंदुत्व
मशिदीवरचे भोंगे आणि हनुमान चालीसा, पण त्याचप्रमाणे कधी ते काँग्रेसची बी टीम आहेत, ते विरोधकांची बी टीम आहेत, असे काही आरोप त्यांना करावे लागले ज्याच्यावरती राज ठाकरेंनी त्यांच्यावर हल्ला सुद्धा चढवला आहे। यावेळी आता मात्र त्यांनी गेल्या काही काळापासून त्यांची भाजप बरोबरची जवळीक पाहता ते जरी महायुतीमध्ये नसले तरी ते महायुतीचा राखीव खेळाडू आहेत किंवा महायुतीत नसलेला चौथा खेळाडू आहेत असं सुद्धा पाहिलं जातं आणि त्या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची। एक जे महत्त्वाचं आव्हान त्यांच्यासमोरचं मला जाणवतंय ते असं की डिस्कनेक्ट 2019च्या निवडणुकीनंतर मध्ये एक जो स्पाइक बघायला मिळाला होता तो म्हणजे मशिदीवरच्या भोंग्याचं आंदोलन आणि हनुमान चालीसाचं आंदोलन। यामधला जो स्पाइक त्यांच्या हिंदुत्ववादी, हिंदू हृदय सम्राट, हिंदू जननायक हा वेगळा शब्द त्यांनी कॉइन केलेला आहे मनसेच्या लोकांनी, हिंदू जननायक। तर हिंदू जननायकासाठीची 2 आंदोलनं सोडली तर त्यानंतर पुन्हा कनेक्ट नाही राहिला। तुम्हाला हिंदुत्ववादी व्हायचं असेल, तुम्हाला सेक्युलर व्हायचं असेल, तुम्हाला कार्यक्रम द्यावे लागतात। राहुल गांधी एकच भारत जोडो यात्रा घेऊन चालले नाहीत, खालून वर कन्याकुमारी ते काश्मीर झाल्यानंतर ईशान्य ते पूर्व अशा प्रकारे सुद्धा त्यांनी ईशान्य ते पश्चिम किनारपट्टी मुंबईपर्यंत येऊन त्यांची भारत जोडो न्याय यात्रा सुद्धा झाली होती। सारखा कार्यक्रम, तुम्हाला कार्यक्रम द्यावे लागतात, ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत राहावे लागतात। या सगळ्यातून तुमची एक प्रतिमा, मग तुम्हाला ती कुठली घडवायची असेल तर नरेंद्र मोदींच्या बाबतीत सुद्धा राम मंदिर झालं तरी त्याचवेळी काशीमध्ये काहीतरी चालू असतं, भाजप समर्थक संघटना आणि व्यक्तींकडनं काही काही आंदोलनं, नॅरेटिव्ह खेळणं चालू असतं। या सगळ्यातून हिंदूंचे तारणहार आता मोदी आहेत, भाजप हा पक्ष आहे अशी एक प्रतिमा तयार करण्यात आली आणि यशस्वीरित्या करण्यात आली। असं असताना राहुल गांधी नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान म्हणत असताना त्याप्रमाणे वागत होते। मणिपूरला सर्वाधिक भेट राहुल गांधींनी दिलेली आहे जेव्हा की नरेंद्र मोदी एकदाही गेलेले नाहीयेत। त्यामुळे आपण भाजपचा पर्याय असलेला राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहोत आणि म्हणून आता तर ते विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत। ही यशस्वी ट्रान्सफॉर्मेशन आहे, राहुल गांधींना त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे। हिंदूंचे तारणहार, हिंदुत्ववाद्यांचा एकच पक्ष, हिंदुत्ववाद्यांचे तारणहार, हिंदूंचे तारणहार नरेंद्र मोदी आहेत असं मानणारा जो कुठला वर्ग आहे त्याचे नायक नरेंद्र मोदी बनले, याचं श्रेय भाजपला त्यांच्या प्रचार यंत्रणेला द्यायला हवं। पण असं काही श्रेय किंवा आम आदमी पार्टीचा पण मी कौतुकानं उल्लेख करेन। दिल्लीचा माणूस, आम आदमी पार्टी, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, वेगळा एक वेगळा ध्रुव तयार करणारा राजकारणातला असा चेहरा म्हणजे केजरीवाल, आणि त्यांनी स्वतःचा अतिशय कमी काळामध्ये इतका मोठा सक्सेस रेट देणारे नेते म्हणून आज केजरीवाल 10-15 वर्षामध्ये त्या माणसाने 2 वेळा दिल्लीसारखं राज्य जिंकून दाखवलेले आणि आता पंजाबमध्ये सुद्धा ते पुढे गेलेले आहेत। राज ठाकरेंचा उदय आणि आम आदमी पार्टीचा उदय जवळपास काही वर्षांच्या फरकाने समान आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला यावं लागतं राज ठाकरेंकडे। आणि आता तर ती कंपॅरिझन, ती तुलना अधिक टोकदार यासाठी झालेली आहे की ज्या उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांचा मूळ पक्ष गेला, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आता नाहीच, म्हणजे ते तर फार त्यालाही वर्ष आता अनेक झाली, पण बाळासाहेब ठाकरे तुमच्या मागे नाहीत, मूळ पक्ष तुमचा गेलेला आहे, तुमची प्रकृती तुम्हाला पुरेसा साथ देत नाहीये आणि अशा वेळी उद्धव ठाकरेंचा जो सक्सेस रेशो आहे त्या तुलनेत ज्यांच्याकडे वक्तृत्व, ज्यांच्याकडे वय अजूनही हातात आहे, आणि याबद्दल मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणालेलो आहे, अशा राज ठाकरेंना स्वतःचं राजकीय कारकिर्दीचं मूल्यमापन या दिशेने दाखवायचे आणि यावेळेचं सक्सेस त्यांना दाखवावं लागेल। तशा निवडणुका येत राहतात, राजकीय पक्ष काय 5-10, 15-20 वर्षांसाठी नसतो, पण तरी सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना यश दाखवावं लागेल। ह्या मोठ्या आव्हानांपैकी एक आव्हान आहे। त्याचं कारण 2014 आणि 2019ला तुमच्यासाठी उपजाऊ जमीन नव्हती महाराष्ट्राची, कारण प्रचंड मोठं भाजप नावाचं आव्हान होतं। 2019ला तर 100 पार गेलं भाजपा, त्यामुळे ते मान्य करून सुद्धा मनसेचा अवकाश आकर्षत असताना सुद्धा आता मात्र जेव्हा की भाजप आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे आले, अजित पवार आले आणि भाजप स्वतः बॅकफूटवर विविध कारणांमुळे जात असताना तुमच्यासाठीचा स्पेस तुम्हाला शोधावा लागेल आणि हा स्पेस आधी जेवढा मोकळा होता तेवढा आता मोकळा राहिलेला नाहीये, कारण भाजप विरोधाचा सगळा स्पेस हा आता महाविकास आघाडीकडे आहे। आणखी थोडासा स्पेस उरतो, त्याच्यामध्ये बाकीचे जात आहेत। प्रकाश आंबेडकरांनी आता आरक्षण बचावचा नारा दिलेला आहे, त्यांना लक्षात आलं की आपल्या ज्या काही वैचारिक भूमिका चाललेल्या त्याच्याबद्दल लोक समाधानी नाहीयेत, समाज समाधानी नाहीये,
त्यामुळे ते सुद्धा स्वतःला अलाइन करताना, जरी महाविकास आघाडीचा भाग नसले तरी अलाइन करताना ते महाविकास आघाडीच्या दिशेने आहेत. राज ठाकरे कुठे आहेत? राज ठाकरेंना ही दिशा द्यावी लागेल, जी दिशा आजच्या तरी त्यांच्या या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या त्यांना मार्गदर्शन करण्याच्या भाषणामध्ये बघायला मिळाली नाही. मग ही हिंदुत्वाची लाईन तुम्ही पुढे नेणार आहात का? ती कशी नेणार आहात? महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा कोणता आता फॅक्टर उरलेला आहे? खरं तर जर का हिंदुत्वाची लाईन मानायची म्हटली तर आता विशाळगड अतिक्रमण, ज्याला पूर्णतः धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला होता, मग तसं तर या बाबतीत कोणताही राजकीय पक्ष उतरलेला नसताना भाजप सुद्धा भाजप म्हणून उतरला नाही या सगळ्या आंदोलनात. अशा प्रकारे, आणि हे मी विश्लेषण म्हणून सांगतोय, अशा प्रकारे राजकीय अवकाश संधी असताना विशाळगडाच्या बाबतीत राज ठाकरेंची काय भूमिका होती? संभाजीराजे छत्रपती जर का त्यांच्या पातळीला यामध्ये उतरू शकतात आणि एक हिंदुत्ववादी लाईन घेतात असं आता त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, तर मग हा राज ठाकरेंनी जो मुद्दा आपोआप तयार झाला होता त्याच्यात पक्ष म्हणून भूमिका घेण्याची त्यांच्याकडे संधी होती, ती त्यांनी का नाही घेतली? मग ही चुणूक मानायची का की विधानसभेच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा कदाचित द्विधामध्ये आहात की हिंदुत्ववादी म्हणून जायचंय, पण हिंदुत्ववादी म्हणून जावं तर इकडे आधीच दोन हिंदुत्ववादी पक्ष बसलेले आहेत, सेक्युलर म्हणून जावं तर त्याच्यासाठी अख्खी महाविकास आघाडी आहे. पण मशिदीवरचे भोंगे, हनुमान चालीसा, तर याचा लॉजिकल पुढचा टप्पा विशाळगड असू शकला असता, तो राज ठाकरेंनी का नाही घेतला हा मात्र प्रश्न मला पडतो. त्यामुळे मूळचा डिस्कनेक्ट, भूमिकेची संदिग्धता आणि हिंदुत्ववादाचं जे त्यांनी एक नवीन वस्त्र घेतलेलं आहे, नवीन भूमिका घेतलेली आहे, ते सुद्धा दिसत नाहीये. अशी एक विचित्र अवस्था आपल्याला आता बघायला मिळते. राज ठाकरेंना त्याचा विचार करावा लागेल पुढच्या 3 महिन्यात. आणखी एक याच्यातला मुद्दा असा की तुम्ही भाजपसोबत जाणार आहात का? आपल्याला कल्पना, आतापर्यंत राज ठाकरेंनी अनेकदा निवडणुकीच्या पूर्वी भूमिका जाहीर केलेली आहे, यावेळी त्यांनी ती केलेली नाहीये. इनफॅक्ट त्यांनी मागच्या वेळी सुद्धा इतर पक्षांबद्दल बोलताना एकनाथ शिंदेंचा उल्लेख झाला, इतर पक्षांचा उल्लेख झाला, त्यांनी तो अगदी असा उडवून लावल्यासारखा केला होता, आपल्याला कल्पना आहे त्याची. मग राज ठाकरेंना एवढं तर नक्की की राज ठाकरेंना काही मॅजिक फिगर असलेला 144 आकडा मिळणार नाही, 100ही मिळणार नाहीत, 50ही नाहीत. राज ठाकरेंचा आजचा परफॉर्मन्स हा त्यातल्या त्यात 2019च्या तुलनेत एकाचे 2-5 किंवा डबल डिजिट पर्यंत जाणं ही पहिली साधी अपेक्षा असणार आहे. डबल डिजिट पर्यंत जाऊया आणि त्याहून पुढे जर का जायची झाली तर 2009चा जो आकडा होता तो ओलांडला पाहिजे 13चा. या 2 सर्वसामान्य अपेक्षा त्यांच्या स्वतःच्या आणि पक्षाच्या सुद्धा असणार आहेत. आता असं जर का असेल तर तुम्ही नेमकं काय करणार आहात? एवढ्या जर का कमी जागा मिळाल्या तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही भाजप महायुतीसोबत नंतर जाणार का? जाणार नसल्यास गॅरंटी काय? महाविकास आघाडीकडे जाणार आहात का? पण मग तुमच्या नरेंद्र मोदींना समर्थन दिलं होतं त्याचं काय? तुमचा वैचारिक वारसा तुम्ही हिंदुत्वाचा मानताय, तुम्ही समर्थन नरेंद्र मोदींना केलेलं आहे, तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराचं कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आठवण 92च्या दंगलीपासूनची दाखवलेली आहे, तुम्ही बाबरी पाडली तेव्हापासूनच्या आठवणी दाखवलेल्या आहेत. म्हणजे तुमचा हिंदुत्वाचा रस्ता तर पक्का आहे. म्हणजे याचाच अर्थ जर का राज ठाकरे यांना धरून चालू, आपण त्यांना शुभेच्छा देऊयात, डबल डिजिट आमदार त्यांचे येतील असं आपण मानून चाललो, तर हे डबल डिजिट आमदार जर का महायुतीला कमी जागा पडत असतील किंवा स्थैर्यासाठी आकडा त्यांना आणखी पुढचा हवा असेल तर मग राज ठाकरे त्यांना देणार किंवा इनफॅक्ट देणार नाही याची काय गॅरंटी? जर का तुम्ही म्हणता की महाराष्ट्रामध्ये सध्या जे राजकारण चाललेलं आहे, कॅरम विचित्र फुटलेला आहे आणि कोणती सोंगटी कोणत्या भोकात गेली आहे ते कळत नाही असं राज ठाकरे म्हणत असतील, तर तुमचे हे आमदार कुणाच्या बाजूने असणार आहे? तुमची भूमिका निवडणूक पश्चात कुणाच्या बाजूने असणार आहे? आता याला ते म्हणू शकतात की हा माझा प्रश्न आहे, माझ्या पक्षाचा प्रश्न आहे, मी ठरवेन नंतर काय करायचं ते, पण असं चालणार नाही. महाराष्ट्रामधला आत्ताचा राजकारणाचा जो अंदाज येतोय तो प्रामुख्याने द्विध्रुवीय आहे, 2 साइडेड आहे. सिंपल, तुम्ही एकतर भाजप द्वारे निर्मित महायुतीमध्ये तरी आहात किंवा काँग्रेसच्या आणि खाली इकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या बाजूने आहात. तुम्ही त्या आघाडी किंवा त्या पक्षामध्ये सहभागी व्हा किंवा नका हो, तुम्हाला दिशा मात्र या दोघांपैकी पकडावी लागेल. आणि राज ठाकरे ती दिशा आत्ता तरी रिव्हील करत नाहीयेत, ते पुढच्या काही काळात करतील असं दिसेल. आता इथे पुन्हा एक जुने रेफरन्सेस आहेत. यापूर्वी सुद्धा जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना टाळी देऊ केली होती त्यावेळी त्यांनी ती स्वीकारली नव्हती. राष्ट्रवादीच्या बाबतीत तर त्यांचे स्वतःचे सुद्धा आक्षेप आहेत. शरद पवार सुद्धा त्यांच्यावर टीका करतात. काँग्रेसचा तर प्रश्नच नाही. मग महाविकास आघाडीची दारं आपल्याला उघडी असतील का? किंवा मग राज ठाकरे असा काही धक्का देतील का की
महायुतीच्या आतापर्यंतच्या कारभाराला एक स्टॉप देण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत जाईन जर का जागा कमी आल्या त्यांच्यात तर. कारण एक मात्र नक्की आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मार्जिनचा खेळ फार महत्त्वाचा असणार आहे आणि 144चा आकडा कोणत्याही आघाडीला स्वबळावर पूर्णच्या पूर्ण मिळेल याची शक्यता कमी आहे. जवळपास 20-25 जागा अशा असतील की ज्या अन्य अपक्ष असे छोटे मोठे पक्ष याच्यात कदाचित जर का राज ठाकरेंचं लग चांगलं असेल, ज्याचे आणखी काही मुद्दे मी मांडणार आहेत, त्यांचे सुद्धा येऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे किंग मेकर ठरू शकतात. पण त्यासाठी त्यांची भूमिका कोणती असेल ते महत्त्वाचं असेल, जे अजून स्पष्ट नाही आहे. एक आणखी बघावं लागेल ते असं मी माझ्या मुद्द्यामध्ये लिहिलेलं आहे, राज ठाकरे उमेदवार कोणते देणार आहेत. राज ठाकरे इकडे म्हणाले की मी अतिशय निवडून आणि परखून उमेदवार देणार आहेत. पण जर का हे उमेदवार त्या ठिकाणी हे प्रामुख्यानं कोणाच्या विरोधात लूज उमेदवार दिलेले आहेत, कुणाच्या विरोधात स्ट्रॉंग उमेदवार दिलेले आहेत, याच्याकडे सुद्धा जनतेचं लक्ष आहे. जर का तुमचे हे उमेदवार महायुतीच्या सीट्समध्ये तुलनेनं सोपे, महाविकास आघाडीच्या विरोधात तुलनेनं तगडे दिलेले असतील, मुंबईमध्ये सुद्धा ते बघावं लागेल, ठाण्यामध्ये MMRD रिजनमध्ये बघावं लागेल. कारण राज ठाकरेंचं प्रामुख्यानं लक्ष हे मुंबईसह MMRD रिजन, पुणे आणि नाशिककडे असेल, हे अगदीच उघड आहे, कॉमन सेन्स आहे हा. इथे तुम्ही कशा प्रकारचे उमेदवार देतायत आणि तुम्ही खरंच जिंकण्यासाठी लढणार आहात का, यावरून सुद्धा तुमची राजकीय भूमिका कोणती याचा अंदाज लावता येणार आहे. त्यामुळे या बाबतीत बघावं लागेल आपल्याला काय होतंय ते. मात्र त्याच वेळी राज ठाकरेंसमोर एक संधी सुद्धा आहे आणि त्या संधीचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. ती संधी अशी की महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातल्या या राजकारणात जे जे काही झालं त्याच्यामुळे ती दुःखी आहे. महाविकास आघाडीला तिचा समर्थन असलं तरी महायुतीला समर्थन नाहीच आहे अशातला भाग नाहीये. पण त्याचवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, पक्ष फुटण्याचा मुद्दा आहे, बाकीचे आमच्या सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. आणि अशावेळी जनता आता कसाही निर्णय घेऊ शकते. ती हे बघत बसणार नाही की याच्यामुळे कोणतं गणित बनतंय किंवा कोणतं गणित बिघडतंय. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत पेपरवरचे सगळे आकडे हे सुप्रिया सुळेंच्या विरोधातले असून सुद्धा सुनेत्रा पवार यांचा पराभव होतो, सुप्रिया सुळे जिंकून येतात. हेच नगरमध्ये बघायला मिळालं, हे मुंबईमध्ये बघायला मिळालं आणि हे अनेक ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे जनता वेगळा विचार करू शकते, पूर्ण वेगळा विचार करू शकते. तिला समीकरणांचं पडलेलं नाहीये आणि या ठिकाणी मात्र राज ठाकरेंचा करिश्मा चालू शकतो, विशेषतः या शहरी भागांमध्ये. आज पुणे मुंबई सारख्या भागामध्ये एक नुसता पाऊस येऊन गेला तर काय होतं ते बघितलेलं आहे. पावसाच्या आधी जूनमध्ये नुसतं एका दिवसाचं वादळ आलं तर अख्खा फ्लेक्स कोसळतो आणि माणसं मरतात. मुंबई पुण्यामध्ये गाड्यांखाली माणसं येत आहेत आणि त्याच्या बाबतीतले शोध नीट लागत नाहीयेत किंवा नीट कारवाया होत आहेत की नाही याबद्दल जनतेच्या मनात संभ्रम आहे. अशा या प्रामुख्यानं शहरं वाढत जाणाऱ्या भागांमध्ये मनसेचं अस्तित्व अजूनही महत्त्वाचं ठरू शकतं. लोकांच्या त्या प्रश्नांना तुम्ही हात घालणार आहात का? ते शिक्षणाचे आहेत, ते रोजगाराचे आहेत, ते शहरांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधांचे आहेत, यांना तुम्ही हात लावणार आहात का? या बाबतीत तुम्ही स्वतः एक पर्याय म्हणून उभे राहणार आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बाबतीत आपण ठाम राहणार आहात का? आपण ज्याप्रमाणे तो लावरे तो व्हिडिओवाले राज ठाकरे आम्ही बघितले होते तसा आक्रमकपणा यावेळी दाखवणार का? पुन्हा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळतील का? मग ते कोणाचे असो, ते महाविकास आघाडीचे असो, शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेचे असो, ते काँग्रेसचे असो, ते भाजपचे असो, एकनाथ शिंदेचे असो की अजितदादांचे असो, राज ठाकरेंना जर का ही स्पेस जी या 3 शहरांमधली आहे, जी शहरी स्पेस आहे, ती त्यांना मात्र साथ देऊ शकते. मात्र त्यासाठी त्या लोकांना माहीत असायला हवं की राज ठाकरेंची भूमिका काय. निवडणुकीला सामोरं जात असताना राज ठाकरेंच्या समोर ही आव्हानं आहेत. संधी कमी आहेत पण त्या महत्त्वाच्या आहेत. आव्हानं खूप आहेत. स्वतःपासून सुरू होणारी आव्हानं आहेत, पक्षाच्या पातळीवरती आहे, काही ठिकाणी उलटफेर करावा लागू शकतो. शरद पवारांच्या भाषेत भाकरी बदलावी लागू शकते. ती तुम्ही बदलणार आहात का? संधी देणार आहात का? तुमचे उमेदवार कशा प्रकारे असणार आहेत? मराठा आंदोलनाच्या निमित्तानं फार मोठी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली मराठा नेतृत्व, युवा नेतृत्व उभं राहत आहे आणि माझा असा अंदाज आहे, त्याबद्दल खरं तर वेगळा व्हिडिओ करायला हवा, पण माझा खरंच हा अंदाज आहे, प्रायमरी अंदाज आहे, मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या राजकारणापासून स्वतःला लांब ठेवतील. आणि असं झाल्यास, मी पुन्हा सांगतो, असा अंदाज आहे आणि असं झाल्यास ही जी तरुणाई असेल, मराठा तरुणाई, त्यांना सुद्धा एक राजकीय पक्षाची अपेक्षा असेल आणि आपल्यावरती कोणताही शिक्का लागू नये, महायुतीवाल्यांचा किंवा महाविकास आघाडीचा, राष्ट्रवादीचा, कुणाचाही, यासाठी सुद्धा ते पर्याय बघत असतील. तेव्हा मराठा नेतृत्वातून येणारं हे जे वारं आहे ते आपल्या शिडात भरून घेऊ शकतात का राज ठाकरे, हेही बघावं लागेल. तर अशी ही काही आव्हानं आहेत, काही संधी सुद्धा आहेत. राज ठाकरे त्या घेणार का हे बघावं लागेल.
पण एक मात्र नक्की, या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा हा चौथा बेडू नक्की महत्त्वाचा ठरेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं विश्लेषण जाणून घ्यायला मला आवडेल. या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमची मतं येऊ द्या आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला पुढारी न्यूजच्या. मी स्वतः फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर म्हणजे ट्विटरवरती ॲक्टिव्ह असतो. मला फॉलो करू शकता. पुढारी न्यूजसुद्धा फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवरती ॲक्टिव्ह आहे. चांगल्या ताज्या बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करू शकता, म्हणजे तुमच्यापर्यंत बातम्या येतील. हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढारी न्यूज पहा, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.